रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा डिजिटल वर्करी डायरेक्ट तुमच्या घरी निघालेलो आहे. घरातून आंघोळ करून कॅब बुक केली. मग काय आलो आळंदीला. आळंदीत आल्यावर इकडं काय पाऊस भरपूरच होता. तरी बी गावातली लोक इकडं गाव सजवतच होते, कारण की आज येणार होते माऊली. घातलो रेनकोट, निघालो मंदिरकडे. मंदिरकडे बघितल्यावर काय गर्दी कसली होती. घेतलो पहिला कळसाचे दर्शन. मग काय आतमध्ये तर जायला गावडलं नाही. इकडे एक मामा भेटले बघा. 1 तास तर या मामानं मला लई काय काय सांगितला. अनुभव म्हटल्यावर इकडंच हो, वारीत असलेच मामा भेटतात बघा. मामान म्हटला भूक लागले म्हणून. मग काय इकडं बघा, पकडून जेवायला घालतात तो. तोटापर्यंत ताट आणून देतात. सोडता काय. जेवलो पोट भरून. मी आत गेलो नाही म्हणजे काय झालं हो, माऊलीच बाहेर येणार होती की. बघितल्यावर काय इथं नुसतं रतच होता. सगळ्यांचा पुसकाच झाला. मग काय थांबलो इथंच माऊलींची वाट बघत. तोपर्यंत काय गर्दी ऐकी ना हो, असली गर्दी एकामेकांच्या अंगावर पडत होती बघा इथं लोक. मारामारी बुक्कीट टेंबूळ. मग काय घाबरलो आणि पहिला बसलो एका बॅरिकेडवर वर. रात्री 9 वाजता बॅरिकेडवर बसलेलो. मोबाईल लोकांचे बघून असं वाटलं की आता माऊली येणार आहेत. मग काय नक्कीच कळालं एवढी पब्लिक कशासाठी. एकासाठीच की हो, माऊलींसाठी फक्त. 11:30 वाजता माऊली बाहेर आले बघा. 6 तासाचं थकवूनच गेलं बघा माऊलींना बघून. एवढी पब्लिक होती नाही. पालखी इकडनं तिकडं तिकडनं इकडं जात होती. मग काय मला जायचं होतं झोपायचं व्यवस्था करायला, कारण की उद्या सकाळचा प्रवास तर लईच मोठा आहे. माऊलींना बघितलो आणि निघालो आपल्या आपल्या जागेला. जागाच भेटत नव्हती. मग एक शाळा गावली. असेच मिनी व्लॉग बघायला माझ्या चॅनलला फॉलो करा.